नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर राजकुमार आडकर, करिअर कोच, MBBS काउन्सिलर, करिअर मेकिंग गायडन्स, माढा, सोलापूर. आपल्या सर्व विद्यार्थ्यांना एक सर्वात महत्त्वाचा टॉपिक आज डिस्कस करणार आहे. संपूर्ण भारत देशामध्ये असणाऱ्या डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये एकूण 59 डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये MBBS आणि BDS चा कोर्स चालू आहे. त्यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर आज आपण महाराष्ट्र राज्यामधल्या असणाऱ्या सर्व एकूण 14 डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये MBBS चा अभ्यासक्रम शिकवला जातो आणि त्या संदर्भातला आज आपण डिटेल स्टडी करणार आहे. त्याचबरोबर गेल्या 5 वर्षामध्ये याचा कट ऑफ आणि ऑल इंडिया रँक काय होता या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे. वास्तविक पाहता सर्वात महत्त्वाचा टॉपिक आज आपण डिस्कस करतोय त्यामध्ये हे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधील असणारे जे डीम्ड कॉलेजेस आहेत. समजा या सर्व गोष्टीमध्ये जर आपण पाहायला गेलं तर इकडे आपल्याला असं दिसून येईल की सर्वात 1 नंबरचं जे कॉलेज आपण दिलेलं आहे ते कॉलेज म्हणजे सिम्बायोसिस मेडिकल कॉलेज फॉर वुमन पुणे. या ठिकाणी आपल्याला सर्वात कमी फीज आणि फक्त वुमनसाठी म्हणजे मुलींसाठी कॉलेज आहे. ह्याचं मेरिट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज पेक्षा 4 रेंजमध्ये असतं. त्यामुळे हे डीम्ड युनिव्हर्सिटी आहे. या ठिकाणी दरवर्षी 10% वाढ होते. दरम्यान 50 लाखाच्या आसपास टोटल 5 वर्षाचं पॅकेज होतं. हे पुणेमध्ये स्थित असल्यामुळं या ठिकाणी मेरिट खूप हाय लावतं. त्याचबरोबर फिमेलचं पण आहे आणि टॉपची युनिव्हर्सिटी आहे. हॉस्पिटल वगैरे सगळ्या गोष्टी टॉपच्या आहेत. त्यानंतर पुढचं कॉलेज आहे ते म्हणजे भारती विद्यापीठ पुणे. भारती विद्यापीठाचे 2 कॉलेजेस पुणे या ठिकाणी 250 सीट्स उपलब्ध आहेत आणि या ठिकाणी जवळपास दरवर्षी 28,56,000 एवढी पर इयर फीज आणि 5% ग्रोथ आहे. याचा कट ऑफ सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. DY पाटील मेडिकल कॉलेज पुणे हे सुद्धा महाराष्ट्र राज्यामधील एक मोठं कॉलेज आहे. या ठिकाणी मेरिट कमी असतं परंतु या ठिकाणी दरवर्षी 25 लाख रुपये एवढी फीज आहे. आपल्याला 5 वर्षासाठी भरायला लागते. 10% या ठिकाणी ग्रोथ आहे. त्यानंतर MGM मेडिकल कॉलेज नवी मुंबई, ज्याला आपण महात्मा गांधी मिशन असं म्हणतो, त्याला MGM मुंबई कामोठे असं म्हणतो. या ठिकाणी 23,50,000 रुपये फीज आहे आणि या ठिकाणी 200 सीट्स उपलब्ध आहेत. 5व्या नंबरचं कॉलेज MGM मेडिकल कॉलेज वाशी नवी मुंबई. या ठिकाणी सुद्धा 23.5 लाख रुपये पर इयर फीज आहे आणि जवळपास या ठिकाणचं फाउंडेशन मात्र 2 वर्षापूर्वीचं आहे. यानंतर हा 6व्या नंबरचं MGM मेडिकल कॉलेज नेरूळ. या ठिकाणी 50 सीट्स होते. गेल्या वर्षी 100 सीट्स झाले आणि या ठिकाणी सुद्धा आपल्याला MBBS 23.5 लाख रुपये पर इयर 4.5 वर्ष भरावं लागतात आणि कसल्याही प्रकारची या ठिकाणी ग्रोथ आहे नाही, म्हणजे कसल्याही प्रकारची वाढ आहे नाही. DY पाटील मेडिकल कॉलेज नवी मुंबई या ठिकाणी मात्र 27 लाख रुपये पर इयर 4.5 वर्षासाठी फीस भरावी लागते. पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे MGM मेडिकल कॉलेज औरंगाबाद, त्याला आपण संभाजीनगर असं देखील म्हणतो. इथे सुद्धा 23,50,000 रुपये एवढी फीज आहे, 4.5 वर्षासाठी भरावी लागते. त्यानंतर पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे दत्ता मेघे मेडिकल कॉलेज नागपूर. हे सुद्धा एक 3-4-5 वर्षात स्थापनेचं झालेलं कॉलेज आहे. या ठिकाणी सुद्धा 23 ते 24 लाख रुपये पर इयर फीज आहे. या ठिकाणी सुद्धा मेरिट कमी लागतं. MGM औरंगाबाद हाय मेरिट लागत असतं. त्याचबरोबर MGM कामोठे म्हणजे नवी मुंबई या ठिकाणी सुद्धा मेरिट जास्त आहे. याचे फोटो पण आपण दिलेले आहेत. त्यानंतर पुढचं आहे ते जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज वर्धा. सावंगी मेघे किंवा दत्ता मेघे या ठिकाणी असणार हे कॉलेज स्थित आहे. या ठिकाणी सुद्धा 23-23.5 लाख रुपये फीज आहे आणि 7.5% ग्रोथ आहे. हे सुद्धा टॉपचं कॉलेज आपल्याला उपलब्ध आहे. रुरल मेडिकल कॉलेज पिम्स म्हणजे प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस लोणी. या ठिकाणी हे अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर जिल्ह्यामधील टॉपचं कॉलेज आहे. या ठिकाणी सुद्धा 17,55,000 रुपये फीज आहे. याचं मेरिट सुद्धा हाय लेवल असतं. सगळ्यात टॉपला मेरिट असतं ते सिम्बायोसिस मेडिकल कॉलेज आहे आणि त्यानंतर 2 नंबरचं मेरिट असेल तर ते आपल्याला रुरल मेडिकल कॉलेज पिम्स लोणी या ठिकाणी असतं. त्यानंतर पुढचं DY पाटील मेडिकल कॉलेज कोल्हापूर. या ठिकाणी 24,10,000 रुपये एवढी फीज आहे आणि या ठिकाणी मात्र मेरिट थोडंसं कमी असतं. कसल्याही प्रकारची वाढ नाही. DY पाटील पुणे या ठिकाणी जवळपास 25 ते 30 वर्षापूर्वीचं जुनं कॉलेज आहे. त्यानंतर किम्स कराड आपण म्हणूया, त्याला आपण कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस असं म्हणतो. हे सुद्धा खूप टॉपचं कॉलेज आहे. 24.5 लाख रुपये फीज आहे. याचं मेरिट कमी असतं. 250 सीट्स उपलब्ध आहेत या ठिकाणी आणि जवळपास 4.5 वर्षासाठी फीस भरावी लागते आणि या ठिकाणी मात्र दरवर्षी 7% ग्रोथ आहे. भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज डीम्ड युनिव्हर्सिटी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल सांगली. या ठिकाणी सुद्धा आपल्याला जर पाहायला गेलं तर हे 14व्या नंबरचं कॉलेज आहे. या ठिकाणी सुद्धा फीज आपल्याला 25,50,000 एवढी फीज आहे. 25.5 लाख पर इयर फीज आहे. 5% ग्रोथ आहे आणि या ठिकाणी मात्र आपल्या सर्वांना हे जर पाहिजे असेल
तर यासाठी सर्वात कमी मेरिट आहे. लोअर मेरिटचे कॉलेजमध्ये म्हणलं तर भारतीय विद्यापीठ सांगली, दत्ता मेघे वर्धा, त्याचबरोबर नागपूर या ठिकाणी कमी मेरिट येतं. परंतु सर्वात जास्त फीज असल्यामुळे या ठिकाणी जर आपण पाहायला गेलं तर डी.वाय. पाटील मुंबई आणि पुणे या ठिकाणी सुद्धा जास्त फीज आपल्याला उपलब्ध असते. दुसरा महत्वाचा मुद्दा, याचबरोबर आपण याच व्हिडिओमध्ये आपण सर्व गोष्टी पाहणार आहे. त्यामध्ये जवळपास या ठिकाणी आपल्याला पाठीमागच्या 5 वर्षामध्ये किती फीज असायला पाहिजे होती या संदर्भामध्ये आपण जर चर्चा करायला गेलं तर हे गोष्टी आपल्या समोर येतील. बऱ्याच वेळा या ठिकाणची जे फीज आहे त्या फीज बद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. तर इकडे डीम्ड युनिव्हर्सिटीच्या पाठीमागच्या 2020, 21, 22, 23, 24 आणि 25 जवळपास 6 वर्षामध्ये या ठिकाणी किती फीज होती आपल्याला हे लक्षात येते. आता करिअर मेकिंग गायडन्सच्या माध्यमातून आपला सुयश हॉस्पिटल माढा या ठिकाणी हे आपले मोबाईल नंबर आहे आणि हा कट ऑफचा ट्रेंड आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ट्रेंड म्हणजे काय किंवा हा कट ऑफ कशा स्वरूपात होत गेला हे आपण आता या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत. आता संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये किती आहेत समजा हा पाहायला गेलं तर संपूर्ण 16 युनिव्हर्सिटी आहेत. मगाशी सांगितल्यामध्ये एक फोटो राहिला ते म्हणजे पनवेल या ठिकाणी झालेलं एक कॉलेज सुद्धा आपल्याला इकडे उपलब्ध आहे. आता आपण पहिल्यापासून जर पाहायला गेलं तर भारतीय विद्यापीठ पुणे या ठिकाणी 370, 363, 327, 345, 340 आणि सर्वात कमी 220 गेल्या वर्षी कट ऑफ आलाय. खरं तर हा कट ऑफ राहणार नाही कारण गेल्या वर्षी खूप टफ पेपर होता आणि फीज इकडे खूप वाढली. इथपर्यंत फीज कमी होती पण आता मात्र फीज खूप वाढलेली आहे. या ठिकाणी 28,56,000 एवढी फीज आहे आणि 5% ग्रोथ आहे. 4.5 वर्षाची फीज भरावी लागते. त्याच्या पुढे जे दिलेलं आहे ते आपल्याला ऑल इंडिया रँक दिलेला आहे. भारतीय विद्यापीठ सांगली या ठिकाणी सुद्धा आपल्याला 310, 239, 237, 267, 337 आणि 226 एवढा कट ऑफ आपल्याला त्याच्या पुढे त्याचा रँक दिला आहे. सर्वात कमी रँक आपल्याला इकडे बघा 6,89,192 एवढ्या रँकला सुद्धा हे कॉलेज मेरिटनुसार लागले. पण त्या ठिकाणी फीज खूप जास्त आहे. 25,50,500 एवढी फीज आहे. 5% दरवर्षी ग्रोथ आहे. हॉस्टेल मेस तुम्हाला वेगळं भरावं लागते. 1,30,00,000च्या आसपास या ठिकाणी सगळं बजेट जाण्याची शक्यता असते. त्यानंतर पुढचं कॉलेज आहे ते दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर. इकडे बघा खूप कमी कट ऑफ आपल्याला द्यायला मिळते. परंतु हे कट ऑफ सोडून द्या 2020चा वगैरे त्यावेळेस हे खूप नवीन कॉलेज होतं. आता पाहायला गेलं तर 239, 340 वगैरे अशा टाइम या ठिकाणी सुद्धा आपल्याला खूप सारी फीज आहे. या ठिकाणी मात्र दरम्यान 1,30,00,000च्या आसपास एवढी फीज आपल्याला जात असते. डी.वाय. पाटील कोल्हापूर या ठिकाणचा कट ऑफ ट्रेंड आपण पहा. या ठिकाणी ऑल इंडिया रँक दिलेला आहे 300, 320, 26, 415 ह्या वर्षी जास्त आहे. 2024 मध्ये मेरिट जास्त लागलं होतं. गेल्या वर्षी 264 म्हणजे दरम्यान 300च्या आसपास असेल तरी होऊ शकतं. इथे कशी काही ग्रोथ नाही. 24,10,000 रुपये पर इयर फीज आहे. डी.वाय. पाटील मुंबई या ठिकाणी 25 लाख फी आहे परंतु तुम्हाला मेरिट खूप कमी येते. या ठिकाणी 10% ग्रोथ आहे. 5 वर्षाची फीज आहे. 1,52,00,000 रुपये फीज आपल्याला भरावं लागते. त्यामुळं डी.वाय. पाटील, नवी मुंबई आणि नवी पुणे या ठिकाणचं मेरिट जरी तुम्हाला कमी दिसलेलं असलं तरी सुद्धा आपण लक्षात घ्यायचं आहे किंवा इथं फीज तुम्हाला 1,40,00,000च्या वरती आपल्याला भरावी लागणार आहे. डी.वाय. पाटील मावळ पुणे हे नवीन कॉलेज झाले. याच्या ठिकाणी कट ऑफ जरी दिलेलं नसलं तरी दरम्यान 300च्या आसपास कट ऑफ आहे. या ठिकाणी सुद्धा जवळपास 24 लाख पर इयर फीज आहे. हे नवीन कॉलेज गेल्या वर्षी झालेलं आहे. हा मावळचं जे कॉलेज आहे ते नवीन झालेलं आहे. नंतर जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज दत्ता मेघे वर्धा सावंगी या ठिकाणचा कट ऑफ आपण पाहायला गेलं तर हा कट ऑफ खूप कमी वाटतोय. परंतु इकडेपर्यंत गेलं तर 250 किंवा 350 पर्यंत आपल्याला मेरिट असेल तरी सुद्धा हे कॉलेज लागू शकतं. खरं तर हा कट ऑफचा ट्रेंड आहे. जसा जसा आपण घेण्याची शक्यता कमी वरचेवर विद्यार्थ्यांकडे तिकडे जाण्याचा कल वगैरे जर वाढत गेला तर त्या प्रकारे होऊ शकतं. कृष्णा इन्स्टिट्यूट किम्स कराड आपण म्हणूया या ठिकाणचे जो कट ऑफ आहे तो 253, 169, 200 दरम्यान 250च्या आसपास मार्क्स असतील. पण हे कट ऑफ ह्या वर्षीचा जो कट ऑफ आहे तो थोडासा जरी लोअर साईडला लागलेला असला तरी या ठिकाणी फीज सुद्धा जास्त आहे. 24,50,000 7% दरवर्षी ग्रोथ रेट आहे. त्यानंतर MGM नेरूळ या ठिकाणचा कट ऑफ आहे जास्त असतो. नेरूळमध्ये जवळपास 350 आणि गेल्या त्याच्या अगोदरच्या म्हणजे 456 एवढा लागलेला आहे. MGM पनवेलमध्ये सुद्धा कट ऑफ आपल्याला जवळपास 300च्या आसपास ह्याच टाईपमध्ये लागलेला आहे. त्यानंतर MGM वाशी या ठिकाणी सुद्धा 350 सगळ्यात कमी आहे परंतु 400च्या रेंजमध्ये इकडे मार्क्स लागतात. इकडे 482 आहे.
ही मुंबईत असल्यामुळं कदाचित या ठिकाणी सुद्धा मेरिट जास्त आहे. MGM कामोठे, ह्या कामोठेचं सुद्धा 23.5 लाख रुपये फी, कसल्या प्रकारची वाढ नाही. इथं मात्र हायर मेरिट लागतं. 410 मार्क्स असतील किंवा 515 एवढा स्कोर असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे आपल्याला असणं आवश्यक आहे. बऱ्याच अंशी खूप वेळा पुढचं कॉलेज आहे ते MGM संभाजीनगर, हे सुद्धा टॉपचं कॉलेज आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी. या ठिकाणचा जर कट ऑफ आपण पाहायला गेलं तर आपल्याला असं लक्षात येऊ शकतं की हे सर्व कट ऑफ आहे ते कट ऑफचा ट्रेंड आहे. कट ऑफचा ट्रेंड MGM छत्रपती नगर इकडे जर पाहायला गेलं तर 300 जवळपास इकडे कट ऑफ आपल्याला पाहायला मिळेल. MGM मध्ये बघा संभाजीनगर या ठिकाणी 344, 366 आणि इकडे आत्ताच्या विद्येमध्ये 439, म्हणजे ही जरा कट ऑफ हायर साईडला लागणारं हे कॉलेज आहे संभाजीनगरचं. MGMचं संभाजीनगर, वाशी आणि कामोठे मुंबई या ठिकाणी कट ऑफ थोडासा हायर साईडनं लागत असतो. आता बऱ्याच वेळा काय होतं की आता आपण जर पाहायला गेलं तर रूरल पिम्स हे हाय मेरिट लागणार फी आहे बघा. 479, 450, 452, 450, 458, 554 नाही, खरं तर 96 पर्यंत तिथे कट ऑफ लागलाय. आणि हा जो 555 हा दुसऱ्या तिसऱ्या राऊंडमध्ये शेवटी 596 पर्यंत कट ऑफ गेलेला होता. 439 हा जो कट ऑफ आहे हा या ठिकाणी आपल्याला फीस कमी आहे. 17,55,000 फीस भरून आपल्याला जवळपास 4.5 वर्षासाठी भरावं लागते. आणि 4थ्या आणि 5व्या वर्षी मात्र या ठिकाणी आपल्याला फीस भरायची जी आहे ती मात्र 15% ग्रोथ रेट आहे. सर्वात शेवटचं आणि 16वं कॉलेज आपण आता पाहत आहे तो म्हणजे सिम्बायोसिस मेडिकल कॉलेज फॉर वुमन मुंबई. या ठिकाणी कट ऑफ बघा, या ठिकाणी फक्त 10 लाख पर इयर फीज आहे. 10 लाख एवढी फीज आहे. आणि या 10 लाख मध्ये आपण जर बघायला गेलं तर 528, 549, 538, 550, 612 आणि 501 म्हणजे गव्हर्नमेंटच्या कट ऑफच्या आसपास हा राहत असतो. बऱ्याच वेळा हा जो ट्रेंड आपण बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तो 2020, 21, 22, 23, 24 आणि 25 जवळपास 6 वर्षाचा कट ऑफ ट्रेंड आपण बघितलाय. हा सगळा जो कट ऑफ ट्रेंडसाठी तुम्हाला जर बघायचं असेल तर कदाचित हा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता आणि तुमच्या शेअरसाठी घेऊ शकता. आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत, खूप साऱ्या गोष्टी उपलब्ध आहेत. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला 2 स्टेपपर्यंत मिळू शकतात जर आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये आपण जाणार असाल तर. खूप वेळा या सगळ्या गोष्टीचा विचार करायला गेलं तर आपल्याला या सगळ्या गोष्टीसाठी म्हणून सगळ्या उपलब्ध असणाऱ्या सुविधा सुद्धा आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये उपलब्ध आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. इकडे आपल्याला सगळं जे आहे ते याच्या संदर्भातला मॅनेजमेंट असेल, NRI कोटा किंवा स्पॉट राऊंड या सगळ्या गोष्टी, स्कॉलरशिपचं असेल, चॉईस फिलिंग, या सगळ्या गोष्टी आम्ही पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये देतो. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना तुमचा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल तर व्हिडिओ लाईक करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. जय हिंद, जय महाराष्ट्र.